आज मी तुम्हाला एक नवीन पद्धतीने फ्लावर बटाटा मटारची भाजी दाखवणार आहे. चव म्हणाल तर एवढी भारी आहे ना, आजपर्यंत एवढ्या छान पद्धतीने तुम्ही कधीच भाजी बनवली नसेल. आणि आपल्याला कोणताच घाट मांडायचा नाही. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत अगदी 15 मिनिटात ही भाजी तयार होते. एकदा तुम्ही या पद्धतीने भाजी केलात ना, आयुष्यभर याच पद्धतीने करा, तुमची पद्धतच सोडून द्याल. फ्लावरची भाजी बघून नाकतोंड मुरडणारे ही बोटं चाटून पुसून खातील अशी होती ही भाजी चुकी. एका कढईमध्ये अर्धा लिटर पाणी गरम केलं. स्वच्छ धुतलेल्या फ्लावरची फुलं पाणी उकळल्यानंतर 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद टाकून त्यामध्ये टाकली. तुम्हाला तर माहितीच आहे, कितीही फ्लावर फ्रेश असला तर त्यामध्ये ना आळी असण्याची भीती असते. म्हणून मी गरम पाण्यातून किंवा असं उकळत्या पाण्यातून एकदा तरी फ्लावर काढून घेते. गरम म्हणजे उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर फ्लावरही स्वच्छ होतो. छान असा तो अर्धा शिजलाही जातो, मऊ होतो. फ्लावरचा जो उग्र वास असतो तोही निघून जातो. उकळत्या पाण्यातून आता थंड पाण्यामध्ये तो काढला आणि एका पाण्याने स्वच्छ धुवून तो निथळून घेतला. असा फ्लावर स्वच्छ धुतला ना, कोणतीही मनात शंका येत नाही. आता पुढे काय केलं, एका कढईमध्ये 3 पळी तेल घेतलं. तेल तापल्यानंतर जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर त्यामध्ये मी मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये टाकला आणि छान असा परतवून घेतला. कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत छान असा खरपूस आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचा. आता बघा, कांदा आपला व्यवस्थित परतवून झाला आहे खरपूस असा. आता 2 मोठे टोमॅटो घेतले होते आणि त्याचा कीस यामध्ये टाकत आहे. म्हणजे टोमॅटो आपल्याला इथे किसून किंवा मिक्सरला फिरवून तुम्ही घेऊ शकता किंवा बारीक चिरूनही टाकलं तरी चालेल. यामध्ये आता टाकायचं आणि छान असं परतवून घ्यायचं. टोमॅटो छान 1 मिनिटभर परतवून घेतल्यानंतर त्यात मगाशी आपण एक बटाटा होता ना, त्याची साल काढून मस्त अशी फोडी करून घेतल्या आहेत, तो टाकला. बटाट्याच्या अशा मोठ्याच फोडी ठेवायच्यात आपल्याला. एक मोठ्या आकाराचा बटाटा मी इथे टाकलेला आहे फोडी करून. आणि हिवाळ्याच्या सीझनमधला फ्रेश असा मस्त 1 वाटीभर मटार टाकला आहे. याना हिवाळ्यामधील ताज्या मटारची चव अप्रतिम असते. आणि कोणतंही वाटण-घाटण न करता आपण बेसिक मसाल्यांमध्येच ही भाजी करतोय. पण चव म्हणाल 1 नंबर होते. न आवडणारे सुद्धा ही भाजी आवडीने खातील. मस्त असे 2-3 सिक्रेट मसाले आपल्याला घालायचे आहेत, ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. त्याआधी इकडे बघा मी काय केलं. कांदा टोमॅटो टाकल्यानंतर ना आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढायचीच होती. कारण आपल्याला टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत एका वाफेत छान असं मऊ करून घ्यायचा होता. त्याच वेळेला त्याचबरोबर आपण इथे बटाटा आणि मटारही टाकला होता. मंद आचेवर झाकण ठेवून आपण मस्त अशी एक वाफ काढून घेतली बघा. अर्धा कच्चा बटाटाही शिजला आहे. एका वाफेतच मटारही छान मऊ झाला आहे आणि या संपूर्ण भाजीला छान तेल सुटलं आहे. त्याचबरोबर कच्चापणाही गेला आहे. आता छान असं परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला आता 2 ते 3 मोठे चमचे घरची चटणी म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा कस्तुरी मेथी, 1 ते 1.5 चमचा इथे किचन किंग मसाला घालायचा आहे. हे सगळे मसाले यामध्ये घातले आणि 1 मिनिटभर छान असं परतवून घेतलं. तुम्हाला बोलले ना मगाशी, एक सिक्रेट कांदा लसूण मसाला तर आपला आहेच. त्याचबरोबर आपण इथे एक सिक्रेट म्हणजे कस्तुरी मेथी आणि किचन किंग मसाला घातला आहे ना, त्याच्याने 1 नंबर चव येते. तुम्ही ना कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही जर तिखट पावडर वापरत असाल ना, म्हणजे मिरची पावडर, तर 2 चमचे किचन किंग मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा चिकन मसाला घाला. चिकन मसाल्याने खूप छान फ्लेवर येतो. एव्हरेस्टचा जो चिकन मसाला असतो ना, लाल पाकिट असतं, त्यातला 1 चमचाभर घाला. खूप छान चव येईल. तुम्ही जर मिरची पावडर वापरत असाल तरच घाला, नाहीतर कांदा लसूण मसाला घालत असाल तर काहीच घालायची गरज नाही. फक्त किचन किंग मसाला 1-1.5 चमचा घातला तरी चालेल. आता पुढे काय केलं, 1 मिनिटभर छान असा मसाले टाकून परतवून घेतलं. मसाले टाकल्यानंतर मी फ्लावरही टाकला होता त्यामध्ये आणि तोही परतवून घेतला. 1 मिनिटभर मंद आचेवर झाकण ठेवून भाजी आपली छान शिजवून घेतलेली आहे. त्यानंतर 1 मिनिटभर परत एकदा मिक्स करून घेतलं आणि आपल्याला 1 टोमॅटो शेवटी टाकायचा आहे कट करून. म्हणजेच टोमॅटोच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी टाकायच्या आहेत आणि त्याच्यावर शेवटी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. 1 मिनिटभर छान असं हे सगळं मिक्स करत आपल्याला परत एकदा परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत भाजीला. चमचमीत झणझणीत आणि चटकदार अशी मस्त अशी आपली फ्लावर बटाटा मटारची भाजी तयार आहे. गरमागरम चपाती, भाकरी, पुरी आणि भातासोबत 1 नंबर लागते. अशी या पद्धतीने माझ्या सुकी भाजी कराल ना तर एकच नंबर. कारण की ही भाजी ना तुम्ही एकदा केलात ना, तुमच्या घरातले लहानांपासून मोठेही आवडीने खातील. त्याचबरोबर सणावाराचं किंवा पाहुणे आल्यावर सुद्धा पुरीसोबत खाण्यासाठी ही भाजी बनवू शकता. घरातील मंडळी अगदी खुश होतील, कारण की एवढी छान भाजी चवीला लागते ना ही सुकी. चिकन मटनही फिक्कं पडेल याच्यासमोर.
नॉनव्हेजही विसराल एवढी छान चव आहे ह्या भाजीची. तर मंडळी, माझ्या या पद्धतीने एकदा तुम्हीही करून पहा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आवडली तेही कमेंट करून सांगा. आवडली तरी सांगा, नाही आवडली तरी सांगा. त्याचबरोबर तुम्ही महालक्ष्मी किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. कारण रोजच्या जेवणाच्या अशा छान चवीच्या भाज्या मी रेसिपी शेअर करत असते. तर मंडळी, ही रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. त्याचबरोबर ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला नक्की सांगा आणि तुम्ही फ्लावरची भाजी कशी बनवता तेही सांगा. चला तर मग आत्तासाठी बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.